नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण ऑनलाईन आधार कसं डाउनलोड करू शकतो. तुम्हाला माहीत असेल की आता बरेचशा लोकांना आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं याची पूर्णपणे कल्पना नसते आणि केलं तरी ते पण मला माहीत असेल की मास्क करून आधार कार्ड डाउनलोड केलं जातं. मास्क म्हणजे काय असतं की तुम्हाला एक शेवटचे फक्त 4 आकडे क्लिअर दिसतात आणि बाकीचे त्याच्यामध्ये एक्स असं त्याच्यामध्ये नंबर मेन्शन केलेला असतो. तर आज आपण हे पूर्ण एक प्रॉपर पद्धतीने आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं आजच्या प्रोसेसमध्ये पाहणार आहोत. तर चला, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच ऑनलाईन व्हिडिओज वगैरे घेऊन असतो. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला Googleवरती काय टाईप करायचं आहे की हाऊ टू डाउनलोड आधार कार्ड. ओके, हाऊ टू डाउनलोड आधार, ADHAR आधार कार्ड. ओके. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये 2 नंबरच्याच लिंकला येईल हाऊ टू डाउनलोड आधार कार्ड. तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ती ऑफिशियल आधार कार्डची वेबसाईट आहे UIDAI.com. ही वेबसाईटला तुम्हाला इथं क्लिक करायचं. ही वेबसाईट तुम्हाला हे पहिली लिंक तुम्हाला यामध्ये अशी दिसून येईल. तर या लिंकला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्याचं दुसऱ्या पेजवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जातं. तर आता यामध्ये बघा आपण तुम्ही. तुम्ही आता पाहू शकता की आपण त्या वेबसाईटला व्हिजिट केल्याच्यानंतर तुम्हाला असा वेबसाईटचा इंटरफेस वगैरे पाहायला मिळतो. आपण त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचा आपण आधार कार्ड त्याच्यामध्ये डाउनलोड करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आधार नंबर असेल किंवा एनरोलमेंट नंबर असेल किंवा व्हर्चुअल आयडी असेल किंवा एक सीट आयडी नंबर किंवा असतं त्यामध्ये पण तुम्ही तसं डाउनलोड करू शकता. पण तुम्हाला योग्य पद्धतीने जर डाउनलोड करायचं असेल, तर तुम्हाला साधा आणि सोपं तुम्हाला आधार कार्ड नंबरवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे, तो त्यामध्ये तुम्हाला तर एंटर करावा लागेल. तर आता मी काय करतो, आधार कार्ड नंबर यावरती पूर्णपणे एंटर करतो. ओके. यामध्ये आधार कार्ड नंबर आम्ही जो एंटर केलेला आहे, की आम्ही त्याच्यामध्ये हा आधार कार्ड नंबर आम्ही थोडासा ब्लर करणार, कारण काही कॉन्फिडेन्शियल माहितीसाठी आपण हा नंबर ब्लर करणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला नंतर खाली काय करायचं, की तुम्हाला या नंबरला जो आहे, तिथं तुम्हाला हा समोरचा दिलेला हा जो आहे कॅप्चा, तो कॅप्चा कोड तुम्हाला तिथं त्याच्यावर टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड तुमचा बरोबर असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमचं आधार कार्ड पूर्ण डाउनलोड होणार नाहीये. तर त्यासाठी आता आपण काय तुम्हाला आपण हा कॅप्चा नंबर टाइप करू. RN22ED. ओके. या कॅप्चा तुम्ही बरोबर टाइप केल्याच्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे, त्यावरती तुम्हाला ओ-टी-पी केला जाईल. तर ओ-टी-पी याच्यामध्ये एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल सेंड ओ-टी-पी. सेंड ओ-टी-पीला आता आपण क्लिक करूया. ओके. यामध्ये बघत असाल की तुम्ही ओ-टी-पी सक्सेसफुली डिस्पॅच युअर आधार कार्ड रजिस्टर नंबर यावरती लिहून आलेलं आहे. तर तुमचा ओ-टी-पी नंबर गेलेला आहे, त्यावर तुम्ही सांगू शकता. आता नंबरचा ओ-टी-पी तुम्ही एंटर करण्याच्या आधी तुम्हाला काय माहिती आहे, की इथं तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं असेल, की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, डू यू वॉन्ट टू मास्क आधार कार्ड? मास्क म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? जसं मी आधी चर्चा केल्याप्रमाणे जे 4 आकडे जे असतात ते फक्त दिसतात आधार नंबरचे आणि जे बाकीचा जो नंबर आहे, तो एक्स या टाईममध्ये येतो. जर तुम्हाला मास्क करून आधार कार्ड हवं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला आधारचा ओ-टी-पी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमचं आधार कार्ड मास्क या पद्धतीने होईल. परंतु तुम्हाला मला सांगायचं आहे, की तुम्ही असं करू नका. तुम्ही एकदम क्लिअर पद्धतीने तुमचं आधार कार्ड डाउनलोड करा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता जो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी आलेला आहे, तो ओ-टी-पी तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे. या सगळ्या गोष्टी ज्याचा काही आपण प्रमाणे ब्लर करणार आहोत, कारण कॉन्फिडन्शियल माहिती असते. आपण त्यामुळे तुम्हाला पूर्ण ब्लर करून दाखवणार आहोत. परंतु ओके, ही आधार कार्ड नंबर असेल, पासवर्ड असेल किंवा आणखी काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आपण ते ब्लर करणार आहोत, कारण कॉन्फिडेन्शियल माहितीसाठी आपण पूर्ण ब्लर करणार आहोत. परंतु तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली, की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं व्हेरिफाय एंड आधार डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. तर थोडासा वेळ घेईल डेस्कटॉपवरती तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरफेस वगैरे दिसेल तुम्हाला. थोडंसं त्याच्यामध्ये फिरलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डची जी पी-डी-एफ आहे, तुम्हाला ती डाउनलोड केली जाते. सेम पद्धत आहे तुम्ही कॉम्प्युटरवरती करू शकता किंवा तुम्ही मोबाईलमध्ये करू शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारची वेगळी पद्धत नाही किंवा प्रोसेस नाहीये. फक्त तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर तुमचं योग्य पद्धतीने आधार कार्ड डाउनलोड केलं जाईल. एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये. थोडासा वेळ घेईल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता कसं शाळेचे ॲडमिशन्स वगैरे चालू असतात, तर आधारची वेबसाईट थोडीशी स्लो असू शकते किंवा डाऊन असू शकते. परंतु तुमची पद्धत तुमची हीच आहे, की तुम्ही योग्य पद्धतीने कसं करू शकता. तर यासाठी आपण थोडंसं वेट करूया. किती वेळ घेतो आपल्याला चेक करू आणि त्यानंतर तुम्हाला लगेच आपण पुढची प्रोसेस वगैरे सांगतो, की तुमचे आधार कार्ड डाउनलोड झाल्याच्या नंतर ते प्रॉपरली ओपन वगैरे कसं करायचं, त्यासाठी पासवर्ड वगैरे काय असतो, हे पूर्णपणे तुम्हाला सांगतो.
तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आता आपण याच्यामध्ये पूर्ण आधार कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे. तुम्ही हा बघू शकता, की याच्यामध्ये हा राइट मार्क तुम्हाला याच्यामध्ये चिन्ह आलेला आहे. म्हणजे तुमचा हा आधार कार्ड पूर्णपणे डाउनलोड झालेला आहे. आणि याच्यामध्ये खाली लिहून पण आलं की युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड इन द डिफॉल्ट डाउनलोड फोल्डर. जे तुमचं कॉम्प्युटरचं डिफॉल्ट डाउनलोड फोल्डर असेल त्याच्यामध्ये तुमची ती पी जनरेट होऊन त्याची गेलेली असेल. परंतु त्याआधी तुम्हाला आधार कार्ड ओपन करण्यासाठी त्याच्या काही तुम्ही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत किंवा तुम्हाला पासवर्ड कशा पद्धतीने एंटर करायचा तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. तर यामध्ये तुम्हाला मी थोडंसं एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की तुमचं काय-काय असेल त्याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा, युअर आधार पासवर्ड विल बी द 7 to 8 डिजिट. हा 7 ते 8 आकड्याचा तुमचा पासवर्ड वगैरे असतो. आणि इफ युअर नेम इस कंटेन मोर दॅन 3 लेटर, युअर आधार पासवर्ड विल बी गिव्हन द कॉम्बिनेशन ऑफ द फर्स्ट लेटर ऑफ द नेम अँड फॉलो बाय द इयर. म्हणजे तुमच्या आधाराचं जे आहे पासवर्ड आहे, जर तुमचं नाव असेल, की जर तुमचं 3 ह्याच्या पुढे नाव असेल, तर तुमचं कमीत कमी तुम्हाला 4 चे पहिले जे कॅपिटल डिजिट वगैरे घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर तुमचा जो जन्मवर्ष आहे, समजा 2002 असेल, 2003 असेल, याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये ओके. त्यांनी आपल्या इथं काही असं उदाहरण देऊन सांगितलेलं, की तुम्ही पासवर्ड वगैरे काय सांगू शकता, नाही का? त्याच्यामध्ये तुम्ही आता चेक करा. इफ युअर नेम इज अनिश वाय कुमार and your worth is 99 and your birth date is 1989, then your password will be Anis 1989. and खालचा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये इफ युअर नेम इज रिया अँड यू नो इफ युअर नेम इज रिया अँड युअर बर्थ इज 1989, युअर आधार पासवर्ड विल बी RIA म्हणजे फर्स्ट इनिशियल 3 लेटर. ओके. याच्यामध्ये सरळ सांगायचा मुद्दा म्हणजे, की जर तुमचं नाव हे 4 डिजिटच्या पुढं असेल, तर तुम्हाला जे आहे, की तुमचे फर्स्ट 4 डिजिट तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायचे आहेत आणि तुमचं वर्ष. आणि जर तुमच्या जर 3 डिजिटचं नाव असेल, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल रिया, तर तुम्हाला पहिले 3 इनिशियल घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्यांचं इयर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो डॅशबोर्ड आहे तो पूर्ण होऊ शकता आणि आता हा डॅशबोर्ड आहे. ओके. तर हा डॅशबोर्ड आपण आता पूर्ण एकदा काय करू, क्लोज करू आणि तुमचं जे आता डाउनलोड झालेलं जे आधार आहे, आपण ते तुम्हाला ओपन करून दाखवण्याचा प्रयत्न करूया. आता त्यामध्ये काय आहे, जर तुम्ही गो डॅशबोर्डला जर क्लिक केलं, तर तुमचं जे डाउनलोडेड पेज होतं किंवा आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं, या पेजवरती जाऊन तुम्ही थांबा. तर यासाठी आपण काय करू, गो टू डॅशबोर्ड. ओके. डॅशबोर्ड केल्याच्यानंतर तुम्हाला अनेक जे परत आधारमध्ये तुम्ही कसं ॲड्रेस अपडेट कसं करू शकता, लॉग इन कसं करू शकता, राईट साईडला जर तुम्ही ओ-टी-पी टाकून लॉग इन कसं करू शकता, हा पूर्णपणे डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. तर डाउनलोड बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही कॉम्प्युटरवरती डाउनलोड केलं असेल, तुमच्या राईट साईडला जर इथं एक डाऊनचा ॲरो येतो, त्या डाऊनच्या ॲरोला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर ई-आधार म्हणून तुमची जर फाईल जनरेट झालेली असेल, ओके. या फाईलला तुम्हाला काय करायचं, डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये येईल की तुमचा पासवर्ड वगैरे एंटर करायचं. तर आता मी सांगितल्याप्रमाणे आमचं जे नाव होतं ते तुमचं 4 डिजिटचं नाव येतं. मी इनिशियल 4 डिजिट त्याच्यामध्ये टाइप करेल आणि त्याचं जन्मवर्ष. ओके आणि त्यानंतर ओपन फाईलला क्लिक करायचं. म्हणजे थोडासा माझा पासवर्ड चुकलेला आहे. मी एकदा परत टाकून देतो. कधी तुम्ही बघू शकता की कीबोर्डवर तुम्ही जर करत असाल तर कॅप्स ऑन किंवा कॅप्स ऑफ कॅपिटलमध्येच आला पाहिजे तुमचा. तुम्ही जर कॉम्प्युटरवरती तुमचं जर आधार कार्ड डाउनलोड करत असाल आणि तुम्हाला पासवर्ड टाकायच्या वेळेस जर तुमचा कॅप्स ऑन किंवा ऑफ असेल, तर हा प्रॉब्लेम कधी येतो. आता माझंही त्याचप्रमाणे झालेलं होतं, की आता माझा कॅप्स ऑफ होता. आता मी ऑन केलेला आहे. तुम्ही आता यामध्ये पाहू शकता, की पूर्णपणे आधार कार्ड वगैरे पूर्ण डाउनलोड झालेलं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, की हा जो आहे आधार कार्ड नंबर पूर्ण फुल आलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मास्क आलेला नाहीये आणि पूर्णपणे त्याची ओरिजिनल पी-डी-एफ डाउनलोड झालेली आहे. की तुम्ही मोबाईलवरही एकदम चांगल्या पद्धतीने करू शकता. फक्त तुम्हाला प्रोसेस हीच फॉलो करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची वेगळी प्रोसेस अशी काही नाहीये. फक्त तुमची सेम जी पी-डी-एफ आहे तुमच्या डाउनलोड किंवा रिसेंट फाईलमध्ये तुमची जमा होईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर ही होती की तर ही होती आणखी साधी आणि सोपी आधार कार्ड प्रॉपरली डाउनलोड कसं करायचं याची पद्धत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल आणि नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच ऑनलाईन आपण व्हिडिओज आपण तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येतो.